कार्यकर्ते बिरत्यांनी काही दिली नाही. तो कुठला काय ओबीसीचा नेता नाही आहे. ओबीसीचे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, आदरणीय भुजबळ साहेब, आदरणीय पंकजाताई, नाथा भाऊ, हरिभाऊ राठोड, इकडे विदर्भामध्ये नाना पटोले, वडेट्टीवार साहेब, हे ओबीसीचे नेते. हा ओबीसीचा नेता कधीपासून झाला, मला त्याला तेवढाच प्रश्न आहे की जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू असताना यांनी त्याच्यावर ज्यावेळेस टीका टिप्पण्या केल्या, त्यावेळेस उपोषण केलं, त्यावेळेस मीडियामध्ये त्याला हवा भेटली आणि तो स्वयंघोषित ओबीसीचा नेता झाला. त्याच्या मागे किती लोक आहेत, तर त्याच्या अवकातनुसार त्याच्यासोबत काही 2, 4, 5, 10 लोक असतात. आता प्रश्न असा आहे, ओबीसीचा नेता म्हणून मी स्वतःला कधी मिरवत नाही. मी सुद्धा ओबीसी असं त्याला सांगितलं की मी ओबीसी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आरक्षणाच्या बाबतीत ओबीसीच्या, की घटनेच्या चौकटीत राहून ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावं, ही आमची प्रामाणिक भूमिका राहिलेली आहे. जरांगे पाटलामधील त्याच्यामध्ये काय मतभेद असतील तो त्याचा वैयक्तिक विषय आहे दोघांचा, पण याला पब्लिसिटी ज्या दिवशी भेटली तेव्हापासून हा स्वतःला ओबीसीचा नेता म्हणायला लागला. आणि हा ओबीसीचा नेता म्हणत असताना आता आपल्याला काहीतरी भविष्यात आणखी काहीतरी चमकोगिरी करायची असेल तर काहीतरी बोलावं. त्याच्याकरता त्यांनी आता अजितदादा पवार या उत्तुंग व्यक्तिमत्वाचा एक आधार घेतला आणि ज्या पद्धतीने तो व्हीजेएनटीच्या संदर्भात बोलतोय, SC/STच्या संदर्भात बोलतोय, निधी दिला नाही असं बोलतोय, सारथीला निधी नाही असं बोलतोय, त्यावरून त्याच्या बुद्धीची मला कीव येते, म्हणून त्याला मी झाकण झुल्या असं म्हटलं. विधिमंडळामध्ये अमोल मिटकरींनी ओबीसीच्या बाबतीत काय प्रश्न विचारले, काय आंदोलनं केली, हे माझ्या पक्षाला, माझ्या नेत्यांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्याला सांगण्याची काही गरज नाही. आता तो किती नीच आहे, म्हणजे तो शिक्षक आहे हा स्वतःला म्हणून घेतो, पण साधारणपणे काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यात 31 जुलै 2020 रोजी तो स्वतः 41 वर्षाचा होता आणि त्याचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमधून MA झालेलं आहे. मग तो मागासवर्गीय आयोगाचा सदस्य स्वतःला म्हणून घेतो, तो कशाच्या आधारावर, हे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत. आता त्याला YZ म्हटलं तरी त्याला वाटलं की अश्लील टिप्पणी केली. YZचा लॉंग फॉर्म मी सांगतो. त्याने विचारलं एका मुलाखतीमध्ये की YZ म्हणजे काय. तर आमच्या विदर्भामध्ये एकूण मेंदूंच्या आट्यापैकी 2-3 आटे सरकलेले असले तर त्याला झाकण झुल्या म्हणतात आणि पूर्णच आटे गेलेले असले तर त्याला येडा झाकण झुल्या म्हणतात. त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणजे YZ असा तो आहे. तो स्वतःला मास्टर म्हणून घेतो. त्याची अवकात ही त्याला विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्या वर्षी त्या जनतेने दाखवून दिलेली आहे. आता मला त्यांनी त्याचे काही कार्यकर्ते सोडलेले ते मला विचारत आहेत की अमोल मिटकरी पूर्वी भाषण द्यायचा, तो बाजारू विचारवंत आहे, तो स्वतः त्या भाषणाचे पैसे घ्यायचा. बरोबर आहे ना, जे व्याख्याते आहेत, जे कीर्तनकार आहेत, त्यांना जनता मानधन देते, याच्या खिशातून तर कमी घेतले नाही. पण यांनी मला सांगावं की ऍडव्होकेट बंडू काशीद, जे सध्या ठाण्याला वकील म्हणून प्रॅक्टिस करतात, त्यांच्याकडून या शहाण्यानी 2014ला सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या विरोधात तिकीट मिळून उभा राहून 50,000 रुपये त्यांनी घेतले होते आणि त्याच्या अवकातीनुसार त्याला 287 मतं मिळाली. आता माझी अवकात काय, माझ्या आमदारकीच्या पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायतची निवडणूक आली, त्यामध्ये आमचं 13 सदस्यीय पॅनल, आम्ही शिवस्वराज्य पॅनल राष्ट्रवादी पुरस्कृत उभं केलं आणि त्या पॅनलला आम्ही एक हाती सत्ता मिळवून दिली, ज्याचे 10 सदस्य आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत निवडून आले. आता त्यावर प्रशासक आहे, लगेच दुसऱ्या निवडणुका येतील त्यावेळेस मी त्याला सांगेल. पण मला सांगा, याच्या अवकातीत आणि आमच्या अवकातीतला फरक सांगतो. 50,000 रुपये घेऊन 287 मतं 2019च्या विधानसभेत घेणाऱ्याची अवकात, त्यापेक्षा आमच्या गावात वार्ड क्रमांक 5 मध्ये संतोष इंगळे या ग्रामपंचायत सदस्याने 400च्या वर मतं घेतली ग्रामपंचायतमध्ये. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही पहिल्यांदा लढलो, दुर्दैवानं पराभव झाला, पण 2127 मतं घेतली. आता 2127 मतं जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीची, 400 मतं एका उमेदवाराची. 2019 मध्ये हा अनिकेत देशमुख यांच्या विरुद्ध उभा होता, त्या विधानसभेमध्ये या झाकण झुल्याला 287 मतं मिळाली. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की
लोकसभा 2024ला त्याला 5134 मतं मिळाली. तिन्ही ठिकाणी त्याचं डिपॉझिट गेलं. त्याची अवकात लायकी त्याला लोकांनी दाखवली. तो जर ओबीसीचा नेता असता तर तो निवडून आला असता. आता तो कशासाठी लाचार होऊन हे भुंकतोय हे त्याचं त्यालाच माहित आहे. त्याच्यामुळे वायझेड पासिंग बद्दल मी तुम्हाला सांगितलं, झाकण झुल्याचे विश्लेषण तुम्हाला करून सांगितलं. फॉर्च्युनर गाडीच्या संदर्भात आम्ही एवढंच म्हणतो की 55 लाखाची गाडी तुला इतके कार्यकर्त्यांनी दिली, त्याचं काही असेल ना, कोणी 100 रुपये दिले असतील, देतात ना लोक, देत नाही तसं नाही. रविकांत तुपकर आहेत माझे मित्र चांगले, त्यांना पण जनतेने जनतेच्या पैशातून गाडी घेऊन दिली, शेतकऱ्याची चळवळ उभी करतात म्हणून. पण या झाकण झुल्याला 55 लाखाची गाडी फॉर्च्युनर दिली, तो आमच्या आकाबद्दल बोलतोय. अरे बाळ्या, तुझ्या आकाबद्दल आणि तुझ्याबद्दल बोललो, तू माझे कपडे काय काढतो? तुला बन्यान आणि चड्डी पण राहणार नाही. त्याच्यामुळं आपली जेवढी अवकात आहे तेवढं अवकातीत त्यानं बोलावं. उद्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा त्रिशतकोत्तर शताब्दी महोत्सव आहे. आम्ही सर्व दिवसभर इथून पुढे 6 दिवसाच्या जयंतीच्या कार्यक्रमात व्यस्त होतो. त्यामुळे मला उशिरानं ही बातमी कळली की हा फारच भुंकलाय म्हणून. त्याला त्याच्या अवकातीत मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. तो जितका भुंकल तितकं आम्ही, म्हणजे हायकोर्टात त्याच्या विरुद्ध एक तक्रार आहे, श्री बंडू काशीद ऍडव्होकेट हायकोर्ट, की लेखी फिर्याद देतो की 2014-19च्या विधानसभेच्या निवडणुकीत 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातून श्री लक्ष्मण सोपान हाके यांनी निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये सोपान हाके यांनी 527 मते मिळाली, 2019 मध्ये 287 मते मिळाली आणि दोन्ही वेळेस त्याची अनामत रक्कम जप्त झाली. आणि त्यानुसार हे बरंच काही आहे, मी तेवढा वेळ काही घेणार नाही. पण मला याच्यात पुढं असं सांगायचं आहे की महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगामधील काही व्यक्तींना हाताशी धरून खोटी कागदपत्रे सादर करून लायकी नसतानाही महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग सदस्यपदी नियुक्ती करून घेऊन महाराष्ट्रातील जनतेची, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची, महाराष्ट्र सरकारची त्याने फसवणूक केली आहे. म्हणून एक नागरिक या नात्याने त्याला मदत करणारे राजकीय, शासकीय पुढारी व अधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची विनंती ऍडव्होकेट बंडू सिद्धराम काशीद यांनी हायकोर्टामध्ये केलेली आहे. अजून त्याच्यावर काय उत्तर आहे कोर्टाचं मला माहित नाही. आणि त्याच्यामुळं ज्यांनी आपली अवकात डिपॉझिट जप्त होण्याची असेल त्यांनी जरा थोबाड चालवताना आपल्या जिभेला लगाम घालावा. तू एक शिक्षक आहेस, तुला हे बोलणं शोभत नाही. आम्हाला काय शोभतं त्याचं कारण असं आहे, तू ज्या वेळेस लायकी सोडून एखाद्या मोठ्या नेत्यावर बोलतो तेवढी अवकात नसते तुझी. तुझं वयातही बसत नाही, तू अकलेतही बसत नाही. जिथं दुसऱ्यांचं डिपॉझिट जप्त करून देशाचं रेकॉर्ड बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये दादांनी उभं केलंय, त्यांच्या पायाची सुद्धा तू बरोबरी करू शकत नाहीस. त्यामुळे ओबीसीचा नेता होण्याचं स्वप्न जे तू उराशी बाळगतोय ते तू बाळगू नको. तू ओबीसीचा नेता असू शकत नाही. ओबीसीचा नेता असता तर तू अवकातीत राहूनच बोलला असता. आणि ओबीसीचे नेते आता बोटावर मोजण्या इतके राहिले जे ओबीसी साठी संघर्ष करतात. याचं यापूर्वीचं कुठलंही आंदोलन नव्हतं ना. यांनी काय केलं, यांनी फक्त काहीतरी धांगडधिंगा केला आणि आपल्याला टीआरपी भेटेल अशा पद्धतीनं तो आता भुंकायला लागला. आजही पंढरपूरमध्ये तो बराच काही भुंकलाय. पण उद्या जयंती असल्यामुळे मला काही माझं तोंड खराब करायचं नाही. आम्ही जयंतीच्या कार्यक्रमात आहे. आता जास्त बोलला तर त्याला त्याच्या अवकातीपेक्षा पुढचं उत्तर दिल्या जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.